हो महिला आघाडी हो. दिख रहा है क्या थांबू शकतो की नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा सीएम साहेबांचा वाढदिवस अखंड महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे. अतिशय आनंदी वातावरण आहे आणि या आनंदी उत्साही वातावरणामध्ये हा वाढदिवस 60वा वाढदिवस साजरा होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा सार्थ ठरविणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. अखंड महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विविध उपक्रम लोकाभिमुख उपक्रम या ठिकाणी होत आहेत. आम्ही या ठिकाणी विभाग क्रमांक 11 मध्ये आमचे सर्वांचे लाडके कार्यतत्पर कार्यक्षम खासदार राहुलजी शेवाळे साहेब, आमच्या वहिनी दक्षिण मध्य मुंबईच्या महिला संपर्क प्रमुख कामिनी वहिनी शेवाळे, आमचे तत्पर विभाग प्रमुख अविनाशी राणे साहेब, आमच्या महिला विभाग प्रमुखा वैद्य मॅडम आणि चेंबूर विधानसभेचे सर्व पदाधिकारी, तुषार सामंत असतील, आमचे कडूताई आहेत, तुषारजी या कडूताई आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, शेडेकर साहेब आहेत, सर्व आमच्या युवा सेनेची समस्त टीम या ठिकाणी काम करते. आम्ही आत्ता जवळपास 150 डोळे तपासणी विभागातील नागरिकांची डोळे तपासणी करून घेतली. त्यांना मोफत आम्ही या ठिकाणी चष्मे दिलेले आहेत. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आणि महिला या ठिकाणी नागरिकांचा सुद्धा आम्हाला चांगला सहयोग मिळाला. त्याचप्रमाणे या उद्घाटन या शिबिराचं उद्घाटन आमच्या शेवाळे वहिनी मॅडम यांनी केलेलं आहे, राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि तिथून आम्ही शताब्दीमध्ये आता फळवाटपाचा कार्यक्रम केला. हॉस्पिटलच्या सर्व सिनियर पदाधिकारी होते, डीन होते, त्यांच्यासोबत 3 वॉर्डमध्ये रुग्णांना आपण फळवाटपाचा कार्यक्रम केला आणि साहेबांना आम्ही या ठिकाणी दीर्घायुष्य लाभो ही मनोकामना केली. कारण ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतायत, अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत, लोकाभिमुख काम करतायत, तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचेल असं काम करतायत आणि शासनसुद्धा तत्पर आहे, प्रशासन सक्रिय झालेलं आहे आणि यामागे शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या कामाचा झपाटा युती सरकारच्या माध्यमातून त्यामध्ये फडणवीस साहेब आहेत, राष्ट्रवादीचे अजितदादा आहेत, तिन्ही त्रिमूर्ती चांगल्या प्रकारे काम करतात. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये मोदी साहेब आहेत, त्यांचासुद्धा सहयोग आपल्याला चांगला या ठिकाणी मिळतो आहे आणि या माध्यमातून काम करीत असताना आम्ही साहेबांना दीर्घायुष्य चिंतितो. कारण बाळासाहेबांचं स्वप्न आहे, हे स्वप्न साकार करण्याचं काम जर कोण करत असतील तर ते शिवसेनेच्या माध्यमातून आपले एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्यांची संपूर्ण खासदार, आमदार, त्यांच्यासोबत असलेले नगरसेवक, शिवसैनिक आणि पदाधिकारी करत आहेत. म्हणून आणि ह्यांचे जे प्रमुख आहेत हे प्रमुख शिंदेसाहेब आहेत आणि ते जर जोमाने काम करत असतील तर त्यांना एनर्जी मिळाली पाहिजे आणि ती एनर्जी देण्याचं काम सर्वसाधारण तळागाळातील शिवसैनिक पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये करत आहेत. आज या ठिकाणी आपणसुद्धा आलात, आपणसुद्धा पाहिलात की कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे लोकांचा. हे शिबिर शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेच्या शिबिरामधून कोणी परत जाता कामा नये अशी नागरिकांची धारणा आहे आणि म्हणून नागरिकांच्या आग्रहाखातर आज इतका वेळपर्यंत आपण हे शिबिर चालू ठेवलेलं आहे. खरं म्हणजे 2 तासासाठी शिबिर होतं, वेळ वाढवून घेतलेला आहे आणि लोकांची व्याप्ती वाढल्यामुळं आम्ही डॉक्टरांनासुद्धा या ठिकाणी रिक्वेस्ट केली की आमच्या आग्रहाखातर, लोकांच्या आग्रहाखातर तुम्ही थांबा. आज किती वाजले बघा, अजून त्यांचं जेवण पण झालेलं नाही, फक्त चहा नाश्त्यावरती ते अजून आहेत. हे प्रेम, ही आपुलकी शिंदेसाहेबांच्यामुळं आम्हाला मिळते, त्यांच्या कामामुळे मिळते आणि हे काम करीत असताना आम्हाला एक वेगळा आनंद, वेगळी एनर्जी या ठिकाणी मिळते. माझ्यासोबत आमच्या महिला शाखा प्रमुखा
गेले 4 दिवस या कार्यक्रमाच्या माध्यमातून झटत आहेत. आमचे शाखा प्रमुख इथं तुषार सामंतजी आहेत, आमचे उपविभाग प्रमुख जे आहेत, आमचे सर्व महिला पुरुष उपशाखा प्रमुख आहेत, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत आणि हे सर्व अविनाशजी राणे यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहेत. राहुल शेवाळे साहेब खासदार यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहेत. कामिनी वहिनी शेवाळे यांच्या नेतृत्वामध्ये काम करत आहेत. एक वेगळं आनंददायी वातावरण आहे. पुढच्या येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आमचा पक्ष, आमची संघटना, आमचा विभाग सज्ज आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाखा क्रमांक 153 विभाग क्रमांक 11च्या वतीने आज आम्ही इथं शिबिर घेतलेलं आहे. डोळे तपासणी आणि 150 ते 200च्या पलीकडेच आपण नागरिकांना मोफत चष्मा वाटप केलेला आहे. आणखी आमचं हे सगळं कार्यक्रम 1 वाजेपर्यंत होता. सकाळी 8 वाजेपासून चालू केलेलं आहे, ते 1 वाजेपर्यंत ठेवलेलं होतं. परंतु भरपूर पब्लिक असल्या कारणाने आम्ही ते सर्व बंद केलेलं परत चालू केलेलं आहे. एवन ही सर्व सेवा ही आपण मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आपण दिलेली आहे. आणखी लोक केलेली. आणखीन हे कार्यक्रम चालू असतानाच देखील आम्ही शताब्दी हॉस्पिटलमध्ये रुग्ण जे आहेत त्यांच्यासाठी फळं वाटप वगैरे तो कार्यक्रम देखील आम्ही केलेला आहे. आणि अशा प्रकारे आम्ही राजकारण न करता समाजसेवा ही मुख्यमंत्र्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. समाजकारण बाजूला ठेवून, राजकारण बाजूला ठेवून समाजसेवा जास्त करणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यांच्या शब्दानुसारच हे आपण करतोय. विभाग क्रमांक 11चे विभाग प्रमुख अविनाशजी राणे साहेब, खासदार राहुल शेवाळे साहेब, आमच्या सर्वांच्या लाडक्या वहिनी साहेब कामिनी वहिनी, त्या देखील आज या कार्यक्रमासाठी हजेरी लावून गेलेले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे आम्ही आजचं शिबिर आयोजित केलेलं आहे. बस परत एकदा मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा 60वा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस म्हणजे सर्वस्व शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. त्या अनुषंगाने तसेच आपले खासदार श्री राहुल शेवाळे साहेब, आमच्या वहिनी साहेब सौ कामिनी वहिनी शेवाळे यांच्या सूचनेनुसार आज आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम राबवले. त्यामध्ये फळे वाटप घेतलेले आहे. शताब्दी रुग्णालयामध्ये मी फळे वाटप केले. त्याच्यानंतर चष्मे वाटपचा कार्यक्रम आहे. मोफत नेत्र तपासणी आहे. आपल्याला तर माहिती आहे नेत्राचे आता एवढे विकार आहेत. मोतीबिंदूच्या जर करायची शक्ती पण 30-35 हजारच्या खाली एखादी सर्जरी होत नाही. पण ती जी सर्जरी आहे आम्ही त्याची इथं तपासणी करतो आहे. त्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया ही आम्ही शाखेतर्फे हे आमचे विधानसभा प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात विभाग प्रमुख अविनाश राणे साहेब आहेत, भास्कर शेडेकर साहेब उपविभाग प्रमुख, युवा सेनेचे आमचे 57 पंचे आहेत. असे अनेक कार्यकर्ते आज आमच्याकडे सकाळपासून आम्ही 10 वाजल्यापासून लोकांची नाव नोंदणी करून घेत आहे. जवळ 250 ते 300च्या घरात आम्ही आज नेत्र तपासणी केलेले आहेत आणि त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येत आहे. सर्वात प्रथम माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनंत शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आज कार्यक्रम ठेवला आहे. आपण सकाळी आपण आज पाहिलं की शाखेमध्ये विभागीय कार्यालयामध्ये आज लोकांचे म्हणजे जे गरजू लोक आहेत त्यांना मोफत चष्मा शिबिर आपण वाटप इथं केलेलं आहे आणि आपण पाहत आहे भरपूर प्रतिसाद मिळतो आहे लोकांकडून. भरपूर गरजू लोक येत आहेत. त्यांना आपण त्यांच्या विनामूल्य याच्यामध्ये आपण त्यांना चष्मे देतो आहोत. आणि आज सकाळी तसंच पाहिलं आपण की शताब्दी हॉस्पिटलला आमच्या लाडक्या खासदार साहेब बहिणी त्या महिला संपर्क प्रमुख श्री कामिनी शेवाळे यांच्यामार्फत आपण गरजू रुग्णांना फळं वाटप केलेलं आहे. तर हा जो उपक्रम आपण राबवत आहोत श्री अविनाश राणे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला भरपूर सारा प्रतिसाद मिळतो लोकांचा. एवढेच सांगेल आणि 2 शब्द जय हिंद.